भडगावमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना आहे. या निवडणुकीवरती कसा याचा परिणाम होणार आहे? या ठिकाणी शिवसेना पक्ष हा मजबूत आहे आणि जर एखादी शिवसेनेची सत्ता आली, पण निवडून आल्यावर आश्वासन विसरतात. विकास आम्ही करू सगळेच असं म्हणतात, सगळेच आश्वासन देतात, मग नंतर काय? तुम्हाला पाठबळ कशामुळे देतील, का म्हणून देतील? जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? तुमच्याकडे असं काय आहे? महिलांची सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक, रहदारी, जनजागृती, जनतेने कोणाला निवडून द्यायचं? 5 वर्षामध्ये शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय या दोघं तालुक्यामध्ये नाहीये. नमस्कार मंडळी, द थर्ड आय या विशेष पॉडकास्ट मालिकेत आपलं हार्दिक स्वागत. आज आपण हा पॉडकास्ट शूट करतोय नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत जागृती मित्र मंडळ, जागृती वाचनालय तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कामात नेहमी अग्रेसर असणारे अतुलसिंह परदेशी. नमस्कार, मी अतुलसिंह भिकनसिंह परदेशी. नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 5 या प्रभागातून पुरुष या जागेसाठी शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे. अतुलजी, आपण आम्हाला सांगणार की आपल्या सामाजिक कार्याचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? प्रवास तसा, या चौकाचं नाव जागृती मित्र मंडळ आहे, जागृती चौक आहे. आणि जागृती मित्र मंडळाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून या मंडळाची स्थापना आमच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी केली आणि एक चांगल्या प्रकारचा सामाजिक पायंडा समाजसेवेचा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी पाडला. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं आम्ही या कार्यामध्ये सहभागी झालो. प्रभाग क्रमांक 5 मधूनच नेमकं उभं राहायचं कारण काय? कारण या प्रभागामध्ये लहान असा मोठा झालो. जुनं गाव, एकीकडे निरंतर वाहणारी गिरणामाई, एकीकडे सुकी नदीचा एरिया, आणि या अशा गावामध्ये अनेक अडीअडचणी आहे. त्या अडचणी पालिकेच्या आणि शासनाच्या माध्यमातून सोडवण्यात याव्या म्हणून या निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा निश्चय केला. जसं की तुम्ही आता म्हटलेत की लहानपणापासून माझं या प्रभागात एक बालपण गेलेलं आहे आणि या बालपणी म्हटल्यावर तुमचे बालपणीचे मित्र स्वर्गवासी सुनीलता त्या कासार, त्यांचं जसं आत्ताच दुःखद निधन झालेलं आहे. तर तुम्हाला एक राजकारणामध्ये जे पाठबळ हवं असतं ते तुमचं पाठबळ जस्ट आता हरवून गेलेलं आहे. तर ही जी पोकळी पडलेली आहे, जी पोकळी निर्माण झालेली आहे, यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं आहे आणि यासाठी तुम्ही स्वतःला कसं तयार केलेलं आहे? नक्कीच त्याची उणीव कोणी भरू शकणार नाही. तात्या आणि मी लहानपणापासूनच आम्ही सोबत वाढलो. प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही विचार आणि हितगुज करून तो निर्णय घेत होतो. कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये आमच्या वरिष्ठ सदस्यांसोबत आमचा निर्णय अंतिम असायचा आणि आम्ही बघायचो की काय आपल्याला या समाजासाठी आणि गावासाठी चांगलं करता येईल. मग ते तरुणांसाठी असो किंवा वयोवृद्धांसाठी असो किंवा कुठलंही सामाजिक चांगलं काम की जे समाजात कोणी करत नाही किंवा दुर्लक्षित आहे, असे कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी विचार करत होतो. आणि तो गेल्यामुळे माझी विचार करण्याची क्षमता ही मंदावली आहे किंवा थांबलेली आहे. परंतु तो सोबतच आहे असं धरून आता पुढचा प्रवास आपल्याला करावा लागेल आणि तशा प्रकारेच आपल्याला पुढील कामासाठी आणि कार्यासाठी हिंमत बांधावी लागेल. आपण आता मुख्य मुद्द्यावर येऊया. प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवार, इतर अनेक उमेदवार उभे आहेत. प्रत्येकजण निवडणूक आले की तयारी करतात, स्टेटस ठेवतात आणि आम्ही या प्रभागासाठी योग्य उमेदवार आहोत असं सांगतात. जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? तुमच्याकडे असं काय आहे? हे जुनं गाव असल्यामुळे याची पार्श्वभूमी आज पण तशीच जुनीच आहे. अनेक ग्रामपंचायत निवडणुका झाल्या असतील, नगरपालिका निवडणूक झाल्या असतील, त्यांनी त्या परीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुक्याचा आणि प्रामुख्याने भडगावचा सर्वांगीण विकास हा झालेला आहे. आणि
त्यांच्या मार्गदर्शनामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर विकास करण्याची आम्हाला त्यांनी हिंमत दिलेली आहे. अनेकदा नगरसेवक निवडून आले, परंतु त्यांना तेवढं पाठबळ मिळालं नसेल, परंतु आम्हाला खात्री आहे की आप्पा आम्हाला पक्कं असं पाठबळ देतील आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर विकासाच्या मार्गावर चालू. कारण नगरपालिकेसाठी प्रामुख्याने शासनाचा निधी आणणं या कामामध्ये आप्पा माहीर आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक असे विकास कामं आपल्याला 2.5 वर्षात बघायला मिळालेत. बरोबर. आणि तसेच कामं येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून बघायला मिळतील असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हटलं प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुमचं बालपण गेलेलं आहे, तुम्ही या प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहताच. मग तुम्हाला माहीत असेल की प्रभाग क्रमांक 5 मध्ये नेमकं समस्या काय आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत, ह्या गोष्टींचं तुम्ही निवारण कसं करणार? या वार्डामध्ये म्हणजे भडगावमध्ये प्रामुख्याने जुनं गाव आहे आणि जुनं गाव असल्यामुळे याची मुळातच रचना ही संकुचित आहे. बरोबर. आणि त्या संकुचित रचनेमुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते. परंतु पूर्वीच्या काळी रस्ते आणि गटारी यांची लेवल जी होती ती समान होती. परंतु आता जसे रस्ते वाढत आहेत तशा गटारी वाढत आहेत आणि त्या वाढलेल्या गटारींमुळे अनेक वयोवृद्ध लोक त्या गटारींमध्ये पडताना दिसतात. लहान मुलं पडतात आणि त्यांना जखमासुद्धा होत असतात किंवा गंभीर त्या ठिकाणी दुखापत होत असते. त्याचबरोबर जे गावात फिरणारे जनावरं असतात, त्याच्यामध्ये कुत्रे असतील, मांजरी असतील, गायी असतील किंवा इतर पाळीव प्राणी असतील, ते सुद्धा त्या गटारीमध्ये पडत असतात. तर रस्त्याचा आणि गटारीचा ताळमेळ हा बिघडलेला आहे. त्याचबरोबर गावामध्ये आपण बघतोय की जसं गावामध्ये टेलिफोन आले, टेलिफोनचे खांब आले, इलेक्ट्रिकचे खांब आले, परंतु गावामध्ये वापर करत असताना अनेक ठिकाणी हे इलेक्ट्रिकचे खांब, टेलिफोनचे खांब हे आपल्याला रस्त्यामध्ये मधोमध आलेले दिसतील किंवा ज्या खांबांचं आता काम नाही राहिलेलं आहे टेलिफोनच्या, त्या अजूनसुद्धा त्याच ठिकाणी उभे आहेत. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जर बदलायच्या असतील तर गटारींची लेवल, रस्त्याची लेवल आणि हे सर्व रस्त्याच्या मध्ये आलेले म्हणजे अतिक्रमण केलेले जे काही खांब आहेत हे काढणं प्रथमतः गरजेचं आहे की त्या दृष्टीने ती वाहतूक आपली जी आहे ती सुरळीत होईल. या समस्या ज्या आहेत त्या आपण बघतो की आता गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका निघत असतात. गणपतीच्या असतील, शारदोत्सवाच्या असतील, तर त्या युवकांना अनेक अशा थीम त्या आपल्या मिरवणुकीमध्ये करायच्या असतात. परंतु रस्त्यांच्या अडचणीमुळे, जागांच्या अडचणीमुळे ते करू शकत नाही. बरोबर. तर रस्ते तर आपण आता वाढवू शकत नाही, परंतु जर हे रस्त्यातले खांब, इलेक्ट्रिकच्या तारा, गटारी यांचा जर ताळमेळ घातला तर बऱ्याचशा गोष्टी या सुरळीत होतील. यासाठी तुमच्याकडे आराखडा काय आहे? तुमचं यासाठी प्लॅन काय असणार आहे? यासाठी प्लॅन जो आहे की आता आपले माननीय किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून 133 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व गावाच्या पाईपलाईन्स बदलण्यात येतील किंवा काही भागांमध्ये बदलल्यासुद्धा गेलेल्या आहेत. त्याचप्रकारे त्यासोबतच भूमिगत गटारी व्हाव्यात, ज्या उघड्या गटारी आहेत त्या भूमिगत व्हाव्यात आणि त्या जर झाल्या तर या सर्व दुर्घटना टळतील आणि वॉटर सप्लायचे जे काही नवीन आपली योजना आलेली आहे त्या योजनेमुळे लोकांना लवकरात लवकर चांगलं आणि स्वच्छ पाणी मिळेल अशी आम्ही आशा करतो. गटारीचं झालं, तुम्हाला अजून असे काय काय समस्या दिसतात? करायसारखे कामं तर भरपूर दिसत आहेत जे अनेक वर्षात झाले नाही. त्यात पहिला मुद्दा मी असा म्हणेल की जी मागच्या साईडला सुकी नदी आहे त्या सुकी नदीपासून भवानी बागेपर्यंत म्हणजेच जलाली मस्जिदपासून तर भवानी बागेपर्यंत हा जो काही गाड रस्ता आहे तो पावसाळ्यामध्ये अतिशय खराब होतो. त्या ठिकाणी अनेक लोकांचे गुरंढोरं, जनावरं असतात, त्यांना चारा नेण्यासाठी, दुधासाठी खूप त्रास होत असतो. मागच्या या पावसामध्येच आपण बघितलं की लोकांना खूप त्रास झाला आपले गुरंढोरं काढण्यासाठी, चाऱ्यासाठी किंवा दुधासाठी. तर तो जर रस्ता चांगला झाला
तर तो पावसाळ्यात सुद्धा वापरता येईल. हम्म. आणि बसस्टँडवर येण्या जाण्यासाठी तो एकच रस्ता आहे फक्त, हम्म. तहसील कचेरी समोरचा मेन रोड ज्याला आपण म्हणतो. तर त्याला हा परत एक मार्ग त्या ठिकाणी जोडला जाईल. आपल्याला जोडता येईल. बरोबर. जसे गिरणा नदीवर एकच पूल होता, हम्म. आता 2 पूल झाले. हम्म. त्या माध्यमातून ट्रॅफिक डिवाइड होणार आहे. हम्म. तसंच ज्या दिवशी आपला बाजार असतो, हो, आठवडे बाजार, त्या शुक्रवार. बाजाराच्या वेळेला सुद्धा काय होतं की इकडच्या लोकांना किंवा गावातल्या लोकांना जाण्यासाठी पर्याय मार्ग नाही आहे. हम्म. जर तो रस्ता झाला तर पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हम्म. त्या ठिकाणाहून लोक बायपास होऊन गावामध्ये येऊ शकतात. आणि त्याच रस्त्याच्या बाजूला जलाली मस्जिदच्या खालच्या साईडला अँग्लो उर्दू स्कूल आहे. हो. त्या ठिकाणी लहान मुलांची जिल्हा परिषदची शाळा आहे. त्या ठिकाणी खूप घाणीचं साम्राज्य आहे. हम्म. कारण सर्व या भागाचं गटारीचं पाणी त्या ठिकाणी जात असतं आणि त्याला कुठेच कनेक्टिव्हिटी नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण घाण आहे. तर त्या पाण्याचा जर निचरा आपण त्या नाल्यापर्यंत केला तर ती एक चांगली आरोग्यविषयक बाब त्या ठिकाणी होऊ शकते. हम्म. त्यानंतर आपण वार्डामध्ये जर विचार केला तर कोरोना काळानंतर अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या येत आहेत. आरोग्याच्या समस्येमध्ये लोकांना नेमकं कुठे जावं आणि कशा प्रकारे इलाज करावा हे कळत नाही आहे. हम्म. तर मी माननीय आमदार किशोरप्पा पाटील, आपलं महायुतीचं सरकार यांच्या माध्यमातून असं सांगेल की या लोकांना काहीतरी दिशादर्शक अशी आरोग्याची व्यवस्था करून द्यावी की जेणेकरून त्यांना या सर्व समस्येमधून सुटता येईल. त्याचबरोबर गेल्या 2-3 वर्षापासून ऑनलाईनचं जे काही आपलं रेशन कार्ड वगैरे सुरू झालेलं आहे, तर त्या रेशन कार्डमध्ये अनेक लोकांचे नावं कट होतात किंवा कोणाचं पिवळं कार्ड कट होतं, त्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही. हम्म. गेल्या 1.5-2 वर्षापासून सगळे इलेक्शन चालू आहेत. त्या आचारसंहितेमुळे त्यांचे कामं होत नाहीत आणि 1.5-2 वर्षापासून ते त्या लाभापासून वंचित आहे. तर ती कुठेतरी व्यवस्था आपल्याला लवकरात लवकर सुधारावी लागेल. बरोबर. त्याचबरोबर गावामध्ये आणि गल्लीमध्ये किंवा शहरामध्ये फक्त वार्ड क्रमांक 5च नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असे काही लोक आहेत, वयोवृद्ध, निराधार, की ज्यांना कुठल्याच प्रकारची मदत मिळत नाही. तर त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिक म्हणून काही मदत नगरपालिकेला करता येईल का, तो एक विचार हा संकल्पना माझ्या डोक्यात आहे. तर असं काहीतरी आपल्याला नाविन्यपूर्ण करत राहावं. जसं आपण गेल्या 40 वर्षापासून सामाजिक कार्यात केलं, तोच विचार आणि तोच वसा घेऊन आपण राजकारणामध्ये आणि राजकारणाची प्रशासनाची साथ घेऊन समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार आपला आहे. त्याचबरोबर भडगाव हे अतिशय चांगलं आणि जुनं गाव आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून भडगावची जी बाजारपेठ आहे, आठवडे बाजार, तो मेन रस्त्यावर येऊन बसलेला आहे. जर त्याला आपण परत जुन्या बाजारात जर वसवू शकलो, कारण सगळे लोक इकडे वस्ती वाढते म्हणून इकडे बाजार चालला आहे, परंतु आता ह्या रस्त्याचा पर्याय, टोनगावच्या रस्त्याचा पर्याय आणि आता एक जो नवीन पूल होतोय जुना मटन मार्केटपासून, जो आपणच्या निधीमधूनच होतोय, तो जर कनेक्ट झाला तर इकडच्या तिकडच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी जाता येईल. आणि जर परत बाजारपेठ त्या ठिकाणी गेली, तिथं भरपूर जागा आहे, तर लोकांची ही वाहतूक कोंडीसुद्धा सुटेल आणि त्या ठिकाणी स्वच्छ आणि चांगल्या जागेमध्ये बाजार भरेल. आणि हा सर्वच, मला वाटतं सर्वच लोकांना या गोष्टीचा त्रास पण होतोय, 100%. परंतु त्याला काही मार्ग निघत नाही आहे. जे आपण आता मुद्दे आम्हाला सांगितले आहेत, तसेच तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते अतिशय योग्य आहे आणि खरंच या सगळ्या गोष्टी अंमलात याव्यात यासाठी आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला त्यासाठी आम्ही सज्जही देतो. बट माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये शिंदे गट, शिवसेना तसंच भाजप यांची एकत्रित महायुती सरकार आहे आणि भडगावमध्ये ती आपली जी युती आहे ती तुटलेली आहे. तिथं भाजप विरुद्ध शिवसेना आहे. मग तुम्ही ह्या गोष्टींचा तुमच्यावरती, राजकारणावरती, या निवडणुकीवरती कसा याचा परिणाम होणार आहे? या गोष्टीचा परिणाम कुठल्याही प्रकारे होणार नाही, कारण युती, भाजप आणि शिवसेना हे 2 पक्ष आहेत. हो. आणि प्रत्येक पक्षाचं एक काम आहे, प्रत्येक पक्षाचं एक अस्तित्व आहे आणि म्हणून
दोघं पक्षांच्या जागा मिळून ती महाराष्ट्रात युती झालेली आहे. परंतु या ठिकाणी तशी परिस्थिती नाही. या ठिकाणी आमदार शिवसेनेचे आहेत. सर्व गोष्टी 10-15 वर्षापासून विद्यमान आमदार आप्पासाहेब किशोरप्पा पाटील असल्यामुळे या ठिकाणी शिवसेना पक्ष हा मजबूत आहे. आणि जर एक हाती शिवसेनेची सत्ता आली तर आपण बघतोय की शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, आताचे उपमुख्यमंत्री आणि सद्यस्थितीत ग्रामविकास मंत्री खातं हे सुद्धा त्यांच्याकडे आहे. बरोबर. जर एक हाती सत्ता शिवसेनेची आली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, या नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून आम्ही एक चांगल्या प्रकारचं 5 वर्षामध्ये विकासाचं कार्य हे करू शकतो. त्यासाठी मी असं म्हणेल की भडगावच्या जनतेने एक हाती कौल देऊन आणि पाचोरा तालुका आणि भडगाव तालुका या दोघी तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष हा मजबूत असल्यामुळे शिवसेनेच्या हाती सत्ता द्यावी आणि 5 वर्ष मागे न जाता पुढे चालण्यासाठी शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय या दोघं तालुक्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी शिवसेनेच्या या धनुष्यबाण चिन्हावर मतदान करावं, एक हाती सत्ता दोघं नगरपालिकेत द्यावी की जेणेकरून आपले दोघं तालुके कुठेही मागे पडणार नाही आणि आपली महाराष्ट्रामध्ये युती कायम राहील. बरं, आपण आता एक रॅपिड फायर घेऊया आणि रॅपिड फायर घेऊन आपण आपल्या ह्या पॉडकास्टचं समाप्त करूया. रॅपिड फायरमध्ये तुमचा पहिला प्रश्न असा, महिलांची सुरक्षा. गावातील जे CCTV कॅमेरे त्यांना नियमित चालू ठेवणे की जेणेकरून कुठेही चुकीची दुर्घटना घडणार नाही. स्वच्छता. आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून जे काही रेग्युलर फवारणी असेल किंवा आरोग्याविषयी जे काही स्वच्छता असेल, जसे नियमित गटार साफ करणे, त्याचबरोबर कचरा संकलन करणे इत्यादी. वाहतूक. रहदारीसाठी या गावामधले जे काही इलेक्ट्रिकचे पोल आणि विनाकामाचे टेलिफोनचे पोल हे जर हटवले तर रहदारीमध्ये सुरळीतता होईल. जनजागृतीसाठी आपण महिलांसाठी, तरुणांसाठी आणि बालकांसाठी विविध प्रकारचे उपक्रमाचं आयोजन हे करत राहू. प्रभाग क्रमांक 5च्या नागरिकांसाठी तुमचं शेवटचा संदेश. माझा शेवटचा संदेश हाच राहील की सर्व गावाच्या आणि प्रभाग क्रमांक 5च्या जनतेने जातीय सलोखा, शांतता ठेवावी व येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला, मला व माझ्या सहकाऱ्यांना भरघोस मताने विजयी करावे आणि प्रत्येक वार्डामध्ये संपूर्ण पॅनलला धनुष्यबाणावरचं बटन दाबून विजयी करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. तसेच येणाऱ्या 2 तारखेला सुसज्ज नागरिक आपला जो योग्य उमेदवार आहे ते नक्कीच निवडतील आणि आपण दिलेले आश्वासन किंवा आपण सांगितलेल्या गोष्टी या नागरिकांना नक्कीच समजतील आणि ते आपला योग्य उमेदवार नक्कीच निवडतील. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या भागात नक्कीच भेटूया. द थर्ड आय, आजचा संवाद, उद्याचा विकास.